हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी अहोनपासून सुरू केलेला आहे. तर आता मी माझ्या भावाच्याच घरी आहे. आणखीनही तिकडे शिफ्ट झालेली नाहीये. पण माझ्या घराचं तिकडचं सगळं काम झालेलं आहे पेंटिंगचं वगैरे. फक्त आता जी काय आहे ती साफसफाई करायची आहे. आणि त्याच्यामुळे ना आता हे घर मी पूर्ण रिकामं केलेलं आहे. सगळे पडदे वगैरे काढले, अंथरुणं वगैरे आणि जितकं पण मी काही थोडंफार सामान आणलेलं आहे ते सगळं पॅकिंग करून हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि किचन वगैरे सगळं साफ केलं. सगळ्या घराला झाडू वगैरे मारलेला आहे. आणि हे जे सामान मी बाहेर आणून ठेवलेलं ना, तर दोन्हीही मुलं हे जसं जमेल तसं 2-2, 3-3 पिशव्या नेऊन आमच्या घरी नेऊन ठेवत आहेत. तर आता हे घर देखील स्वच्छ केलं भावाचं, कारण की आता काहीच दिवसामध्ये या घरामध्ये देखील भाडोत्री येणार आहे. त्याच्यामुळे ते स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जे घर म्हणजे ज्या घरामध्ये आपण राहतो ना, तर ते घर स्वच्छच ठेवावं. तर इथे मी माझ्या घरी आलेली आहे. भावाच्या घरात मी जेव्हा होते साफसफाई जेव्हा आज मी केली, तर तिथेच मी रात्रीचा स्वयंपाक देखील केला. तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी मुगाची डाळ आणि भात दुपारीच बनवून घेतलेला आहे. जेवल्यानंतर मी दवाखान्यामध्ये जाऊन आले 1:30 वाजता साधारणपणे आणि मग तिथून डायरेक्ट या रूमवर आले आणि इकडे आल्याबरोबर मी साफसफाईला लागलेली आहे. कारण की पेंटिंग वगैरे करून झालं होतं आणि थोडाफार पेंट वगैरे जे काही खाली पडलं होतं ते पेंटर लोकांनी ते सगळं साफ केलं होतं. पण जे म्हणतो ना, की आपलं घर आपणच स्वच्छ करावं व्यवस्थित. म्हणून मी ना किचनमध्ये सगळं ह्या ज्या भिंती आहेत त्या लिक्विड सोपने स्वच्छ पुसून घेतल्या. फॅन वगैरे स्वच्छ पुसून घेतलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात खूपच सुंदर झालेली आहे. मस्तपैकी घर मी तयार केलेलं आहे. छान असं पेंटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळं स्वच्छ घर करत असतानाच आता घरामध्ये सगळी साफसफाई सुरू आहे. कारण की या घरामध्ये ना मी आता अजिबातच असं म्हणजे तुटलेल्या वस्तू किंवा प्लास्टिक वगैरे जे पण काही बिनकामाच्या वस्तू आहेत त्या अजिबातच ठेवल्या नाही. सगळ्याच्या सगळ्या साफ केल्या आणि घर जरा एक पूर्णपणे असं पॉझिटिव्ह एनर्जीने सगळं असं साफ करून घेतलेलं आहे. तर मी किचन साफ करत होते तोपर्यंत या दोघांना म्हटलं की व्हॅक्यूम क्लीनरने हे सोफा चेअर वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. तर या व्हॅक्यूम क्लीनरसाठी दोघांमध्ये असं तू मी लागलं होतं की मी साफ करणार म्हणून. मग मीच भावेशला म्हटलं की त्याला साफ करू दे, त्याचं झाल्यानंतर तू कर, कारण की त्याला पाहिजे तसं साफ करता येणार नाही. मग तू व्यवस्थित जरा व्हॅक्यूम क्लीनर फिरव. तसं म्हटल्यानंतर तो बोलला की ठीक आहे, त्याला काहीच येत नाही असं म्हणून तो साईडला झाला आणि माझं देखील काम झालं. कारण की दोनदा या सोफ्यावरती व्हॅक्यूम क्लीनर फिरणं गरजेचं होतं आणि ते काम झालं. एकदा हा निलय फिरवेल आणि दुसऱ्यांदा भावेश व्यवस्थित फिरवेल. असं मुलांना थोडंसं कन्व्हिन्स केलं ना, मुलं देखील आनंदाने काम करतात आणि आता खरंच सगळ्यांनी मिळून साफ-सफाई करणं खूप गरजेचं होतं. कारण की मी एकटी करून किती करणार नाही का? कारण की आज ना घरामध्ये भावाच्या घरामध्ये भरपूर काम केलेलं आहे मी आणि तिकडून येऊन आता इकडे काम करायला लागलेली आहे आणि आजची साफ बघता मला तर असं वाटतंय, की ही साफ पटकन होणार नाहीये. कारण की याला रात्र तरी होईल. इकडे बाहेर हॉल मुलं साफ करत होते, किचन मी साफ करत होते आणि बेडरूम यांनी घेतलं होतं. तर हे काय करत होते, बेडरूमच्या ज्या पण काही वस्तू वगैरे आहेत त्या स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून व्यवस्थित टेबल वगैरे सेट करत होते आणि हा आमचा भावेश सगळे कामाला लागलेत आणि तोपर्यंत तो मोबाईलवरती टाईमपास करत होता. तर तुम्हाला दाखवते मी किती कचरा साईडला काढून ठेवलाय. एकाने साफ-सफाई करायचं म्हटलं ना, तर ते खूप अशक्य होऊन जातं आणि माणूस थकतो देखील. त्यामुळे ना, प्रत्येकाने म्हणजे घरातल्या सगळ्यांनी जर साफ केली ना, तर पटकन साफ होते. तर हे बघा, या 2 पिशव्या भरून मी इथे घर साफ करून सगळा कचरा त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि आता इथे भांडे साफ करतेय मी. तर भिंत वगैरे सगळी स्वच्छ केली मी आणि फॅन वगैरे स्वच्छ केला. तर ट्रॉलीमध्ये जी भांडी होती ना, तर ती आता मी सगळी काढलेली आहेत. कारण की ती सगळं काढणं गरजेचंच होतं. भरपूर सारी धूळ वगैरे घरामध्ये झालेली होती. आणि आता हे बघा, हे सगळे ट्रॉलीतले भांडे मी काढणार आहे आणि सगळे स्वच्छ करून ठेवणार आहे. तर आता सगळंच काही मी तुमच्याशी शेअर करत बसणार नाही, नाहीतर मग व्हिडिओ फार मोठा होईल. त्याच्यामुळे ना मी थोडं-थोडं जेवढं मला दाखवता येतंय तेवढं-तेवढं मी तुमच्याशी शेअर करते. सगळे किचनच्या ट्रॉल्यांमध्ये असं बघितलं की वाटतं कमी भांडे आहेत, पण भरपूर भांडे निघतात बरं का. आणि बघा हे सगळे भांडे धुवून मस्तपैकी घासून, धुवून निथळेपर्यंत रात्र झाली आणि सगळी साफ करायला जवळपास आता मला रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत आणि 10 वाजेपर्यंत आमची सगळ्यांची साफ चालूच होती. मुलं थकले होते. मुलांना मी जेवायला दिलं आणि यांना म्हटलं की थोडंसं आता हे शूट करा, कारण की थोड्या-थोड्या क्लिप्स मला हव्या होत्या.
आता इथे मी डायरेक्ट सकाळी भेटतीये तुमच्याशी आणि 8:10 झालेले आहेत घड्याळामध्ये. तर रिलायन्समधून थोडंसं सामान आणलं होतं ते एका साईडला ठेवलेलं आहे पिशवीमध्ये आणि इस्त्री करून तशीच प्लगला होती तर ती काढायची आहे. तर आता इथे बघा किचनमध्ये आज सकाळी जवळपास 5:30 वाजता उठले मी. मुलाला जायचं होतं कॉलेजला त्याचा डब्बा वगैरे दिला. कारल्याची भाजी तर तो काही नेणार नव्हता म्हणून मी काय केलं त्याच्यासाठी बटाट्याची भाजी आणि आमच्यासाठी कारल्याची भाजी बनवली. किचनच्या ओट्यावर ही जी स्वयंपाकाची जी काही थोडीफार नाश्त्याची भांडी होती ती घासून ठेवली. रात्रीची भांडी खालीच आहेत आणि ते सगळ्या चपात्या वगैरे बनवून मी ठेवलेल्या आहेत. सगळं आवरलं मी माझं आणि मग नंतर निघालेले आहे मी मॉर्निंग वॉकला. तर हे बघा मॉर्निंग वॉक करता करताना या पट्ट्याला ना भरपूर सारी लाजाळूची झाडं आहेत आणि इतकी लाजाळूची झाडं ना म्हणजे मी पहिल्यांदा बघितली होती एकाच पट्ट्यामध्ये आणि जेव्हा जेव्हा मी येते ना तेव्हा तेव्हा या लाजाळूच्या झाडांना हात लावल्याशिवाय मला राहवत नाही. आणि हे बघा लाजाळूचं फूल किती सुंदर आहे आणि लाजाळूच्या झाडांना ना असे छोटे छोटे असे बोंडे येतात, बोंड म्हणतात त्याला आणि त्याच्यातून ही अशी फुलं येतात मस्तपैकी अशी कापसासारखी दिसतात. हात लावलं की ही झाडांची पानं मिटली जातात. फार मजेदार आहे हे. मला फार आवडतात ही झाडं. त्याच्यामुळे ना जेव्हा पण येईल तेव्हा तेव्हा या झाडांवरती माझा हात फिरतोच फिरतो. तर या लाजळूंच्या झाडाला ना थोडीशी अशी काटे आहेत बरं का आणि खूप सुंदर आहेत ही झाडं. तर माझी मैत्रीण म्हणत होती, की "जा घेऊन घरी लाव म्हणून. तू रोज येऊन ह्याला बघते आणि याच्यावर हात फिरवते." पण लाजळूची झाडं मला असं वाटतं, की मोकळ्या जागेत वाढलेली सुंदर दिसतात नाही का? तर असो इथे मी खूप छान असं आम्ही कोवळं ऊन घेतलं, भरपूर साऱ्या गप्पा मारल्या सकाळच्या वेळेस आणि जवळपास तासभर मॉर्निंग वॉक केला आणि आता आम्ही दोघीही निघालेलो आहोत घरी. तर ना रस्त्याने जाताना वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्यांची पानं किंवा मग वेगवेगळ्या प्रकारची फुलं असं जर काही दिसलं ना, तर मला ना फार आवडतं त्यांना बघायला, त्यांना हाताळायला. तर आता मी घरी निघालेली आहे आणि घरी निघत असताना अशाच पद्धतीचं एक सुंदर असं फूल मला दिसलं, की जे पूर्ण झाड फुलांनी भरलेलं होतं आणि इतकं सुंदर दिसत होतं ना, पण खाली जमिनीवर बघितलं तर त्या फुलाच्या ना सगळ्या पाकळ्या अशा पडल्या होत्या गुलाबी रंगाच्या या. आणि योगायोगाने एक हे अख्खं फुल मला दिसलं, ते पटकन मी उचललं. बघा मस्तपैकी जास्वंदीच्या फुलासारखं दिसतंय, पण हे जास्वंद नाहीये बरं का. वेगळं झाड आहे मोठंची मोठं आणि असं राणी कलरची फुलं लागतात त्याला. घरी आले मी, थोडीशी निवांत बसले आणि मग आता इथे मी घेतलेली आहे लादी पुसायला. तर साधारणपणे 8:30 पर्यंत मी वॉकला बाहेर पडले होते आणि तिथून येता-येता मला जवळपास 9:30 झाले आणि 9:30 झाल्यानंतर घरी आल्यानंतर थोडेसे रेस्ट करून मी आता लादी पुसायला घेतलेली आहे. तर पेंट केल्यामुळे घर खूप फ्रेश असं वाटतंय आणि सामान थोडंसं मी शिफ्ट केलंय म्हणजे त्याची जागा थोडीशी चेंज केलेली आहे. त्याच्यामुळे इकडे माझ्या उजव्या साईडला जर दिसत असेल थोडंसं फर्निचर दिसतंय तुम्हाला, नाहीतर मग ती जागा थोडी मोकळी वाटायची आणि मोठं घर वाटायचं. पण जसं हे फर्निचर इकडे ठेवलं ना टीव्हीच्या खाली, त्याच्यामुळे जागा थोडीशी कमी वाटते. पण असो छान वाटतंय सगळं. तर आता हे सगळं मी पुसून घेते आणि नवीन वर्षाची सुरुवात भरपूर कामाने माझी झालेली आहे आणि थकायला देखील भरपूर होते. कारण की आदल्या दिवशी मी भरपूर कामं केली होती. जवळपास रात्री झोपायला मला 12:30 पावणे 1 झाला होता आणि सकाळी पुन्हा मी मुलासाठी 5:30 ला उठले होते. त्याच्यामुळे ना झोप काही पूर्ण होत नाहीये. पण असो. तर सगळं आवरल्यानंतर थोडंसं दिवाबत्ती करून घेतली आणि 10:30 ते 12:30 क्लास माझा सुरू झालेला आहे. आज काहीही मिस केलेलं नाहीये. सगळं रुटीन जसंच्या तसं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. मुलांच्या परीक्षा आलेल्या आहेत आणि मुलं छान अशी रिव्हिजन करतायत. तर 12:30 वाजता माझा सगळा क्लास वगैरे झाला. सगळी मुलं निवांत घरी गेली आणि आता पावणे 1 झालेलं आहे. मला लागलेली जबरदस्त भूक. तर आता मी जेवून घेते. ही कारल्याची भाजी सकाळी केलेली. तर या जेवायला. तर आजच्या जेवणामध्ये आहे कारल्याची भाजी, रात्रीची मटकीची थोडीशी भाजी होती, बटाट्याची भाजी, चपाती, वरण आणि भात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.